तर मी 1 वाटी आंबाडीची भाजी व्यवस्थित पाण्यात उकळून घेते. त्यानंतर पीठ भिजवण्यासाठी 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात ठेचलेला लसूण घालायचा आहे. नंतर जी आपण भाजी उकळून घेतली होती ती भाजी घालायची आहे. एक अर्धी वाटी तीळ घालायचे, अर्धा चमचा ओवा घालायचा आहे, अर्धा चमचा जिरा घालायचा आहे आणि थोडासा हिंग, लाल चटणी, मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित सर्व जिन्नस एकत्र करून पिठाचा गोळा भिजवून घ्यायचा आहे. तर इथं मी पिठाचा गोळा भिजवून घेतला आहे. त्याच्यानंतर त्याचे एकसारखे गोळे करायचे आणि आपण जसं चपाती लाटतो त्याच पद्धतीने त्याची चपाती लाटून घ्यायची आहे. व्यवस्थित चपाती आपल्याला उंडा करून चपाती लाटून घ्यायची आहे आणि दोघी बाजूनी व्यवस्थित तेल लावून आपल्याला हा पराठा व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे. तर आंबाडीच्या भाजीचा चमचमीत असा पराठा तयार झाला आहे. अशाच छान रेसिपीसाठी